नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 मार्च 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आपण कोकण अंडर वॉटर मेट्रो प्रकल्प, ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी पॅक्ट, नोबल पीस प्राइज 2023 आणि स्वस्त भारत या संदर्भात ज्या काही करंट अफेअरच्या न्यूज आहेत त्यांना आपण या ठिकाणी MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली आजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती कोकण संदर्भात आहे आणि सर्वप्रथम या ठिकाणी आपण न्यूज पाहूया। कोकण किनारपट्टी सिडकोला दिल्याबद्दल अभ्यासकात चिंता, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला, जी काही कोकण किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीचा पायाभूत विकास करण्यासाठी जी काही जिम्मेदारी आहे ती सिडकोकडे देण्यात आलेली आहे। परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सिडकोवर असे आरोप होते की जो काही शहरी विभाग आहे शहरी विभागामध्ये जे काही अनधिकृत बांधकामे आहेत त्यांना अधिकृत करण्यासाठी या ठिकाणी सिडकोकडून परवानग्या देण्यात आल्या होत्या। म्हणजेच या ठिकाणी जो काही विकास आहे त्या विकासाच्या नावाखाली जर पर्यावरणाचं नुकसान होत असेल तर त्याला आपण जबाबदार असता कामा नये। जर आपल्याला आपला विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी पर्यावरण ही संवर्धन झाले पाहिजे आणि ते करण्यासाठी सिडको या ठिकाणी कटिबद्ध नाहीये, अशा प्रकारचे एक आरोप त्या ठिकाणी सिडको वर होताना दिसत आहे आणि त्या संदर्भात ती ओव्हरऑल न्यूज आहे। आता या ठिकाणी या न्यूज धरून जो काही आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। कोकण किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे, अशा प्रकारचे मित्रांनो आपला प्रश्न आहे। यावर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारला आहे, सरळ सेवा असतील किंवा इतर ज्या काही एक्झाम आहे त्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे। हा प्रश्न आपल्याला मुखपाठ असणं आवश्यक आहे। या ठिकाणी पर्याय ए 720 किमी, पर्याय बी 530 किमी, पर्याय सी 450 किमी आणि शेवटचा पर्याय डी आपल्याकडे आहे 650 किमी। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीची एकूण लांबी 720 किमी आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। कोकण किनाऱ्यावर कोणती खाडी आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला 4 खाड्या देण्यात आल्या आहेत। मग यापैकी कोणती खाडी ही कोकण किनाऱ्यावर आहे हे तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पर्याय ए आहे अरबी समुद्र खाडी, पर्याय बी बंगाल कोळा खाडी, पर्याय सी कांकन कोळा खाडी आणि शेवटचा पर्याय आहे अरबी समुद्र ची खाडी। या ठिकाणी अरबी समुद्र हा जो पर्याय आहे तो पुन्हा एकदा आलेला आहे। तरी ठीक आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही किनारा आहे कोकणचा या किनाऱ्यावरती कांकन कोळा नावाची खाडी आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर या ठिकाणी मित्रांनो खाडी म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे जो काही समुद्राचा किनारा असतो आणि त्यानंतर असा मध्य पाण्याचा भाग गेलेला असतो, पुन्हा त्यानंतर अशा प्रकारे असा काही भूरचना तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरती दिसेल। हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला समुद्राचे पाणी दिसते आणि यालाच आपण खाडी असे म्हणतो। तर या ठिकाणी जे काही आपला कोकण किनारे आहे त्यावर कांकन कोळा नावाची प्रसिद्ध खाडी असलेली आपल्याला दिसते। पुढे या ठिकाणी जो काही आपला कोकण किनारा आहे त्या कोकण किनारा या मॅपच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी गुजरात राज्य तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी दीव आणि दमण या भागापासून ते जे काही गोवा राज्य आहे महाराष्ट्राच्या साऊथला त्या ठिकाणापर्यंत कोकणचा किनारा आपल्याला दिसतो। आणि मित्रांनो हा जो एरिया आहे या एरियामध्ये आपल्याला सह्याद्री, ज्याला की आपण वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाट या नावाने ओळखतो, तो घाट आपल्याला या एरियामध्ये दिसतो। या पश्चिम घाटाच्या पश्चिमेला म्हणजेच हा जो पूर्ण एरिया आहे तो कोकणचा एरिया म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी समुद्र आणि हा जो एरिया आहे या ठिकाणी आपल्याला कोकणची किनारपट्टी पाहायला भेटते। तर हा महत्त्वपूर्ण आपल्याला स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून एरिया असलेला दिसतो। महाराष्ट्राचा फिजिकल मॅप पाहताना हे जे महत्त्वाचे भूरूपे आहेत त्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, जसे की सातपुरा रेंज असेल,
सातमाळा रेंज आहे, हरिश्चंद्र रेंज आहे, महादेव रेंज आहे. म्हणजे या ज्या डोंगर रांगा आहेत यावर खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारला आहे. या डोंगर रांगा कोणकोणत्या जिल्ह्यामधून जातात, या डोंगर रांगाच्या दरम्यान कोणकोणती नदी वाहते, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आयोगाने मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी विचारले आहेत. त्यामुळे जो काही मॅप असतो, मॅप बेस्ड क्वेश्चन जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी मॅप चांगल्या प्रकारे स्टडी करणं गरजेचं असतं. आणि त्याची स्टडी आहे ती आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून इन फ्युचरमध्येही करत राहणार आहोत. त्यामुळे जे काही आपलं चॅनल आहे त्यासोबत तुम्हाला बनून राहायचं आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पा संदर्भात आहे. सर्वप्रथम आपली न्यूज पाहूया. पाण्याखालील पहिल्या मेट्रोचे लोकार्पण, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती मित्रांनो तुम्हाला दिसेल जाईल. अलीकडेच आपल्या भारत देशामध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे, ज्यामध्ये बुलेट ट्रेन जी की मुंबई आणि अहमदाबाद यांच्या दरम्यान धावत आहे. त्याचबरोबर सागरमाला प्रोजेक्ट आहे आणि विविध नॅशनल हायवे जे आहेत ते अपग्रेड केले जात आहेत, नवीन महामार्ग बांधले जात आहेत. मग अशा प्रकारचाच एक जो प्रकल्प आहे तो आहे पाण्याच्या खालून गेलेली मेट्रो. आणि या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो या मेट्रोवरच आधारित आहे. सरळ आपला प्रश्न पाहूया. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो प्रकल्प कुठल्या शहरात लागू केला जात आहे? मित्रांनो अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी आपला जो पहिला पर्याय ए आहे तो आहे कोलकाता शहर, पर्याय बी मुंबई शहर, पर्याय सी आपल्याकडे आहे चेन्नई आणि शेवटचा पर्याय आपला डी आहे मित्रांनो कोची शहर. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोलकाता या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि त्याचं लोकार्पण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेही करण्यात आलं आहे. कारण मागच्या काही दिवसामध्ये आयोगाने प्रश्न विचारला आहे की ठराविक एका प्रकल्पाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, तर भारतातल्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न असा आहे, ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी पॅक्ट काढण्यात आलेल्या आणि पर्यावरणीय प्रतिबद्धता असलेल्या आंतरराष्ट्रीय योजनेत कोणते आणि किंवा किती देश राष्ट्र सामील आहेत? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी पॅक्ट तयार करण्यात आला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी तो आपला प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय ए 100 देश, पर्याय बी 150 देश, पर्याय सी 200 देश आणि शेवटचा पर्याय डी 250 देश. तर मित्रांनो जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी पॅक्ट तयार करण्यात आला, या पॅक्ट मध्ये जगातील एकूण 200 देशांनी सहभाग नोंदवला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी पॅक्ट म्हणजे काय. त्या ठिकाणी जेव्हा केव्हा आपण औद्योगिक प्रगती करत असतो, त्या औद्योगिक प्रगती करत असताना फॅक्टरी असेल, वाहने असेल, यामधून मोठ्या प्रमाणावर CO2 ज्याला की आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो त्याचं उत्सर्जन होते. परिणामी यामुळे जे काही तापमान आहे किंवा हवामान बदल आहे तो मोठ्या प्रमाणावर घडत आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण वीज निर्मिती घेऊया. या वीज निर्मितीसाठी आपण पारंपरिक प्रमाणे कोळशाचा वापर करतो आणि कोळशापासून जी काही आपण औष्णिक वीज निर्मिती करतो त्यामधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते आणि याचा फटका जागतिक तापमान वाढीला बसत आहे. मग या ठिकाणी जे काही आपण विकास प्रकल्प राबवणार आहोत किंवा जी काही आपण वीज वापरणार आहोत त्या वीज वापरातून किंवा त्या वीज निर्मितीतून जर आपण 0% किंवा 0% कार्बनचे उत्सर्जन केले तर त्याला आपण ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी असं म्हणूया. म्हणजे या ठिकाणी आपण सेवांचा उपभोग घेत आहोत, परंतु त्या सेवांचा उपभोग घेत असताना कसल्याही प्रकारचं कार्बनचं उत्सर्जन त्या ठिकाणी होत नाहीये. मग तुम्ही म्हणाल की जर असं आपल्याला वीज वापरायची असेल मग त्या ठिकाणी कशा प्रकारे 0 कार्बनचं उत्सर्जन होईल? मित्रांनो तुम्हाला माहिती असेल जी काही सोलार एनर्जी आहे ज्याला की आपण सौर ऊर्जा म्हणतो, सौर ऊर्जेचा जर आपण वापर केला, पवन ऊर्जेचा आपण वापर केला,
या ऊर्जेपासून होणारी जी काही कार्बनची उत्सर्जन आहे ते खूपच नगण्य आहे किंवा ते जवळपास 0 आहे असं तुम्ही म्हणू शकताय। मग येणाऱ्या फ्युचरमध्ये जर आपण सौर ऊर्जा वापरली, पवन ऊर्जा वापरली किंवा जी काही ऊर्जेची नवीकरणीय साधने आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी अर्थातच जागतिक स्तरावर ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी यशस्वी होईल। जो पॅक्ट आता निर्माण करण्यात आला आहे त्याची फळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भेटतील। यासाठी आपल्याला ग्लोबल कार्बन न्यूट्रलिटी आवश्यक आहे आणि जी काही स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये पर्यावरण हा एक खूपच महत्त्वपूर्ण घटक बनला आहे। वर्षानुवर्षे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणावर अधिकाधिक क्वेश्चन ही त्या ठिकाणी विचारले जात आहेत। म्हणजे या ठिकाणी पर्यावरण एन्व्हायरमेंट हा जो आपला सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी आपला परफेक्टच असला पाहिजे। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 5। नोबेल पीस प्राइज 2023 च्या विजेत्या कोण होत्या ज्यांनी 2 युद्धांमध्ये शांती मध्यस्थीची अत्यावश्यक काम केले आहे। म्हणजे 2023 सालचा नोबेल पीस प्राइज कोणाला देण्यात आला आहे की ज्यांनी 2 युद्धांमध्ये शांती निर्माण करण्याचं कार्य केलं आहे। अशा प्रकारचा मित्रांनो तो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे अंगेला मर्केल, पर्याय बी इमॅन्युअल मॅक्रॉन, पर्याय सी जस्टिन ट्रुडो आणि पर्याय डी आपल्याकडे आहे अबिय अहमद। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2023 सालचा नोबेल पीस प्राइज ज्याला की आपण नोबेल शांती पुरस्कार तो अबिद अहमद यांना देण्यात आलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी जस्टिन ट्रुडो, इमॅन्युअल मॅक्रॉन आणि अंगेला मर्केल या ठराविक देशांच्या राष्ट्राध्यक्ष आहेत। त्या कोणकोणत्या देशाचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा आणि पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 च्या स्वरूपामध्ये आहे। प्रश्न पाहूया 2024 मध्ये भारताच्या कोणत्या राज्यातून एक प्रमुख स्वास्थ्य योजना स्वस्थ भारत प्रकल्प प्रारंभ केला जाईल अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। म्हणजे 2024 मध्ये कोणत्या राज्यामध्ये स्वस्थ भारत प्रकल्प लागू केला जाईल किंवा सुरू केला जाईल, प्रारंभ केला जाईल अशा प्रकारचा सरळ प्रश्न आहे। परंतु तोच प्रश्न या ठिकाणी थोडा फिरून विचारला आहे, थोडा कॉम्प्लिकेटेड बनवला आहे, परंतु प्रश्न सरळ साधा सिंपल आहे। तुम्हाला त्या राज्याचं नाव सांगायचं आहे। ज्या ठिकाणी आपल्या समोर पर्याय ए आहे गुजरात राज्य, पर्याय बी महाराष्ट्र राज्य, पर्याय सी आपल्याकडे आहे उत्तर प्रदेश राज्य आणि शेवटचा पर्याय मित्रांनो आपल्याकडे डी आहे केरळ राज्य। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2024 साली केरळ राज्याकडून या ठिकाणी स्वस्थ भारत योजना सुरू केली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांच्या राज्यातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या आरोग्यासंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं जाईल आणि त्या माध्यमातून त्या राज्यातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या आरोग्यावर भर देण्याचं त्या ठिकाणी कार्य केलं जाईल। थोडक्यात या ठिकाणी जी काही स्वच्छ भारत योजना आहे त्या योजनेविषयी थोडी माहिती घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी आहे जो की तुम्हाला या ठिकाणी स्टार करायचा आहे, ज्याला IMP तुम्हाला करायचं आहे। ही जी स्वच्छ भारत योजना आहे ती केरळ सरकारची एक प्रमुख उपक्रम आहे। हा पहिला पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। स्वस्थ भारत या उपक्रमाचे नेमकं उद्दिष्ट काय आहे तर ज्या काही आरोग्याच्या पायाभूत सुविधा आहेत किंवा सेवा आहेत त्यामध्ये सुधार करणे। आरोग्याच्या पायाभूत सुविधा म्हणजे जी काही हॉस्पिटल्स आहेत किंवा दवाखाने आहेत त्यांची निर्मिती करणे, दवाखान्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यवस्था निर्माण करणे आणि त्याचबरोबर दवाखान्यामध्ये खाटांची संख्या वाढवणे, आवश्यक असणारे जे काही मनुष्यबळ आहे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील किंवा मेडिसिन्स असतील या ज्या सेवा आहेत त्यामध्ये सुधारणा करणे, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढ करणे, ज्याच्या माध्यमातून जे काही रुग्ण असतील त्या रुग्णाला वेळेवर तात्काळ आणि योग्य गुणवत्तापूर्ण त्या ठिकाणी सेवा भेटेल आणि यातून नागरिकांचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य सुधारेल, ज्यातून जो काही मृत्यूदर आहे तो मृत्यूदर कमी होईल। अशा प्रकारच्या विविध उद्दिष्टे या ठिकाणी स्वस्थ भारत योजनेची असलेले दिसतात आणि जी स्वस्थ भारत योजना आहे ती एक सर्वसमावेशक योजना आहे। म्हणजे केरळ राज्यामध्ये ज्या काही इतरही योजना आहेत त्या सर्व योजनांना या ठिकाणी एकत्रित केलं जाईल आणि
आणि सर्व योजनांना एकत्रित करून या ठिकाणी एक परिपूर्ण योजना राबवली जाईल, जिला की आपण स्वस्त भारत योजना असे म्हणतो। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 7 मार्च जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे आणि जे काही महत्त्वपूर्ण न्यूज होत्या ज्या की या ठिकाणी आपण स्टडी करणं आवश्यक होतं, त्या सर्व न्यूजची या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रकारे स्टडी केलेली आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। तर आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।